रोज उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स मी तुम्हाला काही सांगते, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर पहिलं आहे, फ्रीजमध्ये कमीत कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा. आधीच मळलेले पीठ किंवा ठेवलेले जेवण आपण वापरतो, त्यामुळे सांधेदुखी वाढते. दुसरं आहे, शक्य तेवढे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचा प्रयत्न करा. त्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये राहते. आणि तिसरं आहे, पोहे बनवताना कांदा परतल्यावर थोडी साखर त्या घालावी, यामुळे पोहे मऊ आणि टेस्टी होतात. चौथं आहे, पातळ केस दाट करण्यासाठी कोमट तेलाने केसांना मालिश करा, पण जास्त तेल गरम करू नये. आणि दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी आपण घ्यायला पाहिजे. आणि पाचवा आहे, गॅसचे लायटर बंद पडले असेल तर थोडा वेळ त्याला उन्हात ठेवा, त्याने आपलं जे गॅसचं लायटर आहे ते चालू होईल. आणि 6 नंबरची टिप्स आहे, जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा आल्याच्या रसात मध मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. आणि पाणी पिताना कोमट पाणी प्या. याने हळूहळू घसा पण चांगला होईल आणि खोकला पण बरा होईल. तर 7वी टिप्स आहे, चपाती तव्याला चिटकत असेल तर तव्याला चिमूटभर मीठ गरम करून घ्या, यामुळे चपाती तव्याला चिटकणार नाही. 8वं आहे, कोणतीही भाजी बनवण्या अगोदर थोडा वेळ मीठ लावून ठेवल्याने त्यावर असलेले कीटकनाशके मरतात. तर 9 नंबरची टिप आहे, चपातीवर तूप लावून खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. 10 नंबरची टिप आहे, चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा झोपताना बदाम तेलाने चेहऱ्याची मालिश करा, याने हळूहळू चेहऱ्यावर ग्लो यायला लागेल. तर मैत्रिणींनो, या आहेत आपल्याला रोजच्या वापरात येणाऱ्या किचन टिप्स. तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.